नागपूरमध्ये जातोय। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या समोर वंचित आणि काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। तर या आंदोलनाला कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा हे आंदोलन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात येत आहे। आपण पाहतोय नागपूरमध्ये वंचित आणि काँग्रेसचा हा मोठ्या स्वरूपातला मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा दाखल झालेले आहेत। तर जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। संघ मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, खरं तर तसा इशारा सुद्धा दिला होता काँग्रेसनं सुद्धा आणि वंचितनं सुद्धा, आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत। काय अपडेट्स या मोर्चा संदर्भात? सध्या हा मोर्चा जो आहे तो संविधान चौकातून निघालेला आहे। संविधान चौकात यापूर्वी एक संयुक्त सभा घेण्यात आलेली होती, ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदाय होता किंवा जे आंदोलक होते त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर जो आहे तो आता हा मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा मुळात जो निघालेला आहे तो एप्स्टीन फाईल संदर्भात निघालेला आहे। त्याचबरोबर एप्स्टीन फाईल संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि आरएसएसची काय नेमकी भूमिका आहे त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। आरएसएस मुख्यालयावर हा मोर्चा जाणार होता, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। त्यावरही प्रकाश आंबेडकर असेल किंवा काँग्रेस असेल ते या मोर्चावर ठाम होते आणि त्या अनुषंगाने आता हा मोर्चा निघालेला आहे। संविधान चौकातून आरएसएस मुख्यालयावर मोर्चा जाणार असं मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात येते। मात्र पोलिसांनी वेळेत त्याची खबरदारी घेत हा मोर्चा जो आहे तो नागपुरातील 0 माईल जवळचं जे मॉरिस कॉलेज टी पॉइंट आहे तिथे हा मोर्चाला थांबवण्यात येणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्तही लावलेला होता आणि आरएसएस मुख्यालय असेल किंवा रेशीमबाग येथील मुख्यालय असेल किंवा या परिसरामधील जिथे आंदोलन आहे आज त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आलेला होता। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत या दोन्ही पक्षांचे मोर्चामध्ये जितेंद्र, कोणते मोठे नेते दाखल झालेले आहेत या मोर्चामध्ये? या मोर्चामध्ये काँग्रेस आणि आपला वंचित बहुजन आघाडीतर्फे हा संयुक्त जनआक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे। पहिल्यांदाच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्चात सहभागी झालेले। त्याचबरोबर वंचित असेल किंवा काँग्रेस असेल दोन्ही पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत किंवा राज्य पातळीवरचे जे नेते आहेत ते नेते देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मात्र मोर्चा आरएसएस मुख्यालयावर जाणार नाही। काल मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं होतं की पोलिसांना जे योग्य असेल कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये ते पोलीस जो योग्य निर्णय घेतील आणि त्या अनुषंगाने आता हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या मोर्चावर लक्ष ठेवून रहा जितेंद्र। तुर्तास धन्यवाद।